ज्या ज्या बहिणींनी KYC केलेलं आहे, KYC ज्यांनी केलेलं आहे त्यांचा हप्ता बंद होत आहे. हो, सर्वात मोठी धक्कादायक माहिती आहे ही. धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि ही बातमी जाणून घेणं फार गरजेचं आहे. ज्यांनी KYC केलेलं आहे त्यांचा हप्ता बंद होत आहे. आता कसं काय हप्ता बंद होत आहे ते समजून घ्या. हे बघा, तुम्ही KYC केली, परंतु KYC तुम्ही केल्यानंतर तुमचा आधार नंबर शासनाकडे गेलेला आहे. त्यानंतर तुमचा पतीचा किंवा वडिलांचा पण आधार क्रमांक तिथे टाकायला तुम्हाला सांगितलं होतं KYCच्या वेळी. त्यामुळे तुमचा पतीचा पण आधार नंबर तिथे गेलेला आहे. यावरून तुमच्या पतीचं उत्पन्न किती आहे, तुमचे पती सरकारी कर्मचारी आहेत का, इन्कम टॅक्स भरतात का, या गोष्टी बघितल्या जाणार आहेत. तसंच सेम तुमच्या बाबतीत तुमचं उत्पन्न वगैरे सर्व चेक होणार आहे. जरी तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही KYC तुमचे सक्सेसफुली झाले असेल तरी तुमचा हप्ता बंद होणार आहे. अशा बहिणींचा हप्ता बंद होईल फक्त. आणि ज्या बहिणींनी KYC केलेलं आहे आणि जे निकषात बसतात त्यांचा हप्ता सुरूच राहील, त्यांना काही टेन्शन नाही. परंतु KYC करून जरी तुमचं उत्पन्न जास्त असेल, तुमच्याजवळ 4 चाकी वाहन असेल, तर तुमचा हप्ता बंद होईल. मग KYC करून पण फायदा होणार नाही. मग तसं आलं लक्षात.